आज भाग 2. तिने एक नजर चिरागच्या डोळ्यात पाहिला आणि पुढच्या क्षणाला लगबगीने बेडवर जाऊन झोपली. चिराग नीलाक्षीच्या अशा वागण्याने गोंधळला होता. तिचं असं अवेळी खिडकीत उभं राहणं त्याला जेवढं खटकलं नव्हतं तेवढी तिच्या डोळ्यातली त्याच्यासाठीची तिची अनोळखी नजर त्याला खटकली होती. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोर अंगणातला गुलमोहर सळसळत्याने घाबरून खिडकी लावून घेतली. सकाळी चिराग उठला, तयारी करून खाली आला. नीलाक्षी त्याला त्याच्या डब्याच्या तयारीत गुंतली होती. चिरागने तिच्याकडे निरखून पाहिलं तर नीलाक्षी अगदी नॉर्मल वाटत होती. चिरागला तिला काल रात्री बद्दल विचारायचे होते, पण सुरुवात कुठून करावी हे समजत नव्हते. ह्याच तंद्रीत चिराग असताना नीलाक्षीने त्याच्यासमोर नाश्ता कधी आणून ठेवला हे त्याला समजलेच नाही. अहो ऐका ना, मी काय म्हणते. नीलाक्षीच्या आवाजाने चिराग त्याच्या विचारातून बाहेर आला. आज लवकर या, आपण दोघे एकत्र बाजारात जाऊ. बोलून नीलाक्षी गप्प झाली. तिचे हे असं नॉर्मल वागणं पाहून चिरागची चलविचलता वाढली होती. काल रात्री खिडकीत का उभी होतीस? शेवटी न राहून त्याने कालच्या प्रकाराबद्दल नीलाक्षीला विचारलंच. चिरागच्या ह्या प्रश्नासरशी नीलाक्षीने चिरागकडे चमकून पाहिलं. ती आता काय उत्तर देते म्हणून चिरागही आता लक्ष देऊन ऐकू लागला. थोडा विचार करून नीलाक्षी म्हणाली, रात्री? नाही हो, मी कुठे? मी तर झोपले होते. एकदा पाणी प्यायला उठले तेवढेच. नीलाक्षीच्या ह्या उत्तरासरशी चिराग गडबडला. अगं नाही ग, काल मी स्वतः पाहिलं. तू उठलेलीस. खिडकीत उभी राहून समोरच्या गुलमोहराकडे एकटक पाहत होतीस. मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला तर मला घाबरून तू पुन्हा बेडवर जाऊन झोपलीस. चिरागने नीलाक्षीला असं सांगताच तिने त्याच्या डोक्याला हात लावून त्याला ताप तर आला नाही ना ह्याची खात्री करून घेतली आणि त्याच्याकडे एक वार पाहून गालात हसली. संध्याकाळी लवकर या, एवढं बोलून ती पुन्हा किचनमध्ये निघून गेली. चिराग अजूनही अविश्वासाने नीलाक्षीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. संध्याकाळी बरेच प्रयत्न करून देखील ऐनवेळेला महत्त्वाचं काम आल्याने चिरागला ऑफिसवरून निघायला उशीर झाला. घरी पोहोचेपर्यंत चांगलंच अंधारून आलं होतं. फाटकापाशी पोहोचल्यावर इकडे तिकडे न पाहता तो तडक आत शिरला. तो घराच्या दाराकडे एकटक पाहत चालला होता. कधी एकदा घरात पोहोचतो असं त्याला झालं होतं. वाटेतल्या गुलमोहराच्या त्या सळसळीकडे त्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. उशिरीवर अंदाजाने पाऊल ठेवतानाच आज पुन्हा लाईट गेली वाटतं असा मनात विचार करून त्याने दार ठोठावण्यासाठी दारावर थाप मारली तर दार उघडलं. दार हलकेच लोटून चिराग आत आला. घरात मिट्ट काळोख होता. त्याने नीलाक्षीला हाक मारली पण काही प्रत्युत्तर आलं नाही. तो काळजीत पडला. त्याने अंदाजाने लाईट्स बंद बटन शोधून त्याने दाबले असता लाईट लागले. अरेच्छा, लाईट तर गेली नाही आहेत. मग नीलाक्षी असं दार उघडं ठेवून आणि अंधार करून का बसलीये? त्याने तिला खाली घरभर शोधलं. ती कदाचित बेडरूममध्ये असेल असा विचार करून तो वर गेला. बेडरूममध्ये पाऊल ठेवताच तो थबकला. नीलाक्षी बेडरूमच्या खिडकीत शांत उभी होती. तिचे केस मोकळे सुटले होते. ती एकटक समोरच्या गुलमोहराकडे पाहत होती. चिरागने हळूच तिला हाक मारली पण ती जशीच्या तशीच उभी होती. चिराग तिला हलकेच पुकारत तिच्याजवळ गेला. आता चिराग अगदी तिच्या बाजूला उभा होता पण तिने त्याच्या अस्तित्वाची अजिबात दखल घेतली नव्हती. ती अजूनही त्या गुलमोहराकडेच पाहत होती, अगदी डोळ्यांची पापणीही न हलवता. जणू काही ती त्या गुलमोहराच्या झाडाशी एकरूप होऊन गेली होती. ह्या वेळेसही ती काहीतरी अगम्य भाषेत पुटपुटत होती, हुबेहूब काल रात्रीसारखी. चिरागने तिच्या खांद्याला धरून तिला आपल्याकडे वळवलं. नीलाक्षीला पुकारलं पण नीलाक्षी त्याच्याकडे नुसती एकटक पाहत काहीतरी पुटपुटत होती. तिच्या डोळ्यातली तिची निर्जीव बुबुळ चिरागला असह्य होत होती. तिच्या चेहऱ्यावर आपल्याविषयी दाटलेला अनोळखीपणा पाहून ही खरंच आपली नीलाक्षी आहे का की दुसरीच कुणी हा विचार चिरागच्या मनात आला. त्याने पुन्हा एकदा समोर उभ्या असलेल्या नीलाक्षीच्या खांद्याला ताकदीने हलवून तिला जोरात हाक मारली. त्यासरशी नीलाक्षी भानावर आली. क्षणात तिच्या नजरेत जीव आला. अचानक असं चिरागला समोर पाहून ती भांबावली. ती चिरागशी काहीतरी बोलणार इतक्यात तिची शुद्ध हरपली. चिरागला काही सुचत नव्हते. पहिल्यांदाच त्याने इतक्या लांब सगळ्यांपासून दूर घर घेतल्याचा पश्चाताप झाला होता. त्याने नीलाक्षीला अलगद उचलून बेडवर ठेवली आणि तो धावत खाली पाणी आणायला पळाला. तो ग्लासात पाणी घेऊन वरती आलाच होता की समोरचं दृश्य पाहून त्याच्या हातातला ग्लास गळून पडला. समोर नीलाक्षी
आरशात पाहून तोंडाने कुठलंसं गाणं गुणगुणत आपले केस विंचरत होती. जणू काही झालंच नाही. आरशातून तिने चिरागला आलेलं पाहताच ती लगबगीने उठून त्याच्याकडे आली. अरे, तुम्ही कधी आलात आणि दार कुणी उघडलं? तिने आश्चर्याने चिरागला विचारलं. अरे बापरे, म्हणजे मी पुन्हा बावळटसारखं दार उघडं ठेवलं वाटतं. आणि हे काय, पाण्याचा ग्लास घेऊन वरती आलात मला शोधत? हाक तरी मारायचीच मला. या आता खाली, तुमच्यासाठी चहा टाकते. असं बोलून नीलाक्षी खाली उतरली. देखील चिरागला हे काय चालले काहीच कळत नव्हतं. आता तर त्याचा स्वतःवरच्या डोळ्यांवरचा विश्वास उडाला होता. रात्री चिराग नीलाक्षीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. पण नीलाक्षी अगदी नॉर्मल होती. तिची नेहमीप्रमाणे कामं चालू होती. सोबत एखादं गाणं गुणगुणणं अगदी सराईतपणे चालू होतं. तिच्याकडे पाहून चिरागला सारखं मगाशी घरी आल्या आल्या आपण जे पाहिलं ते खरं होतं की आता आपण जे पाहतोय ते खरं आहे असा विचार पडला होता. संध्याकाळपासून एकाच गोष्टीचा विचार करून करून चिरागचं आता डोकं फुटायची पाळी आली होती. अचानक त्याला त्याच्या कपाळाला थंडगार स्पर्श जाणवला. तो दचकला. त्याने मान वर करून पाहिलं तर नीलाक्षी समोर काळजीत उभी असलेली त्याला दिसली. काय झालं, बरं नाही वाटत आहे का? तिने काळजीने चिरागला विचारलं. काही नाही, काही नाही, कसनुसं हसत त्याने नीलाक्षीला उत्तर दिलं. 2 घास जेवून घ्या आणि आज जरा लवकर झोपा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. एवढं बोलून नीलाक्षीने चिरागला जेवायला वाढलं. नीलाक्षीने सांगितल्याप्रमाणे चिराग आज लवकर जेवून झोपायला गेला. त्याला स्वतःलाच विश्रांतीची सक्त गरज वाटत होती. रात्री अचानक कसल्या तरी आवाजाने त्याची झोप चाळवली. त्याने डोळे उघडले आणि बेडवर झोपूनच तो त्या आवाजाचा अंदाज घेऊ लागला. तो आवाज आता क्षणाक्षणाला स्पष्ट येत होता. विचित्र आवाज होता तो. अखेर न राहून चिराग उठला. आवाजाचा अंदाज घेता त्याला जाणवलं की तो आवाज समोरच्या खिडकीतून येत होता. त्याने पाहिलं की समोरची खिडकी उघडी होती. त्या खिडकीतून अंगणातला गुलमोहर दिसत होता. अगदी शांत, स्तब्ध, गूढ. तो भारावल्यासारखा खिडकीतून दिसणाऱ्या त्या गुलमोहराकडे पाहत होता. इतक्यात अचानक बाहेरून त्याला कंपाऊंडचा लोखंडी गेट उघडल्याचा आवाज आला आणि तसाच मागोमाग गेट लावल्याचाही. त्या आवाजासरशी चिराग उठून बसला. त्याने बाजूला पाहिलं तर नीलाक्षी शांत झोपली होती. अजूनही बाहेरच्या गेटची कुरकुर ऐकू येत होती. चिराग उठून खिडकीत आला. आज अंगणातला गुलमोहर फार शांत वाटत होता. गेल्या वेळेच्या त्या स्वप्नाची आठवण अजूनही चिरागच्या मनात कायम होती. म्हणून की काय, दबकत दबकत खिडकीत आल्यावर कंपाऊंड गेटकडे पाहण्या अगोदर चिरागने सर्वप्रथम खाली पाहिलं. पण ह्या वेळेस खाली कोणीही नव्हतं. त्याने पूर्ण वाकून पाहिलं. एव्हाना त्याची खात्री झाली होती की त्याला वाटणारी भीती निरर्थक होती. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. दूर रस्त्यावर कुत्र्यांचं बेसूर भुंकणं आणि रातकिड्यांच्या किरकिरीविषयी शिवाय आता त्या परिसरात दुसरा कुठलाच आवाज नव्हता. मग अचानक त्याला आठवलं की मगाशी त्याला गेटचा आवाज ऐकू आला होता. त्याने पटकन गेटकडे पाहिलं तर तो चक्रावला. कारण संध्याकाळी त्याने गेटला लावलेलं टाळं जसंच्या तसं होतं. त्यामुळे गेट डायरेक्ट उघडणं अशक्य होतं. तर मग तो मगाशी गेट उघडल्याचा आणि मागोमाग लावल्याचा आवाज कसा ऐकू आला होता? खरंच आपण तो आवाज ऐकला होता की आपल्याला भास झाला होता? चिराग स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. सध्या आपल्यासोबत जे चाललंय ते विचार करण्याच्या पलीकडलं आहे. अशाने वेळ लागेल आपल्याला. स्वतःची समजूत काढून त्याने खिडकी बंद करण्यासाठी हात बाहेर काढला आणि थबकला. त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. खरं तर ज्यामुळे तो उठला होता तोच तो विशिष्ट आवाज. भिंतीवर काहीतरी घासल्यासारखा. त्याने त्या आवाजाच्या दिशेने खाली वाकून पाहिलं आणि तो सटपटलाच. त्याने पाहिलं की खाली पुन्हा ती बाई भिंतीजवळ उभी होती. तिने आपले दोन्ही पंजे भिंतीला लावले होते. ती भिंतीला पकडून वर चढण्याचा प्रयत्न करत होती. त्याच प्रयत्नात तिची नखं भिंतींवर घासली जात होती आणि त्याचाच आवाज येत होता. चिरागला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो पुन्हा पुन्हा डोळे चोळून तिच्याकडे पाहत होता. अचानक ती बाई थांबली. तिला चिरागची चाहूल लागली होती. तिला असं थांबलेलं पाहून चिराग मनातून चरकला. चिरागला ओरडावंसं वाटत होतं, पण भीतीने त्याचा घसा कोरडा पडला होता. एक दोनदा त्याने ओरडायचा प्रयत्न केला देखील, पण त्याने फोडलेली किंचाळी त्याच्या घशातच भीतीने गुदमरून गेली. 1-2 क्षण थांबून तिने मान वर करून चिरागकडे पाहिलं. तिचा तो चेहरा पाहून चिराग खाली पडायचाच फक्त बाकी राहिला होता. कारण खालची ती बाई दुसरी कुणी नसून नीलाक्षी होती.
तिचे लांबसडक केस तिच्या खांद्यावर पसरले होते. तिच्या डोळ्यातल्या बाहुल्या नाहीशा झाल्या होत्या. ती चिरागकडे पाहून विखारी हसत होती, एखाद्या जंगली श्वापदासारखी. तिला पाहून चिरागची बोबडीच वळली. तो झटकन मागे झाला आणि त्याने घाबरून नीलाक्षी झोपलेल्या बेडकडे पाहिलं तर नीलाक्षी बेडवर नव्हती. त्याने घाबरून पुन्हा खाली पाहिलं तर आता ती खाली पण नव्हती. इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली. तो गर्रकन मागे वळला आणि त्याने पाहिलं की नीलाक्षी त्याच्या अटॅच टॉयलेटमधून बाहेर येत आहे. चिराग तिच्याकडे पाहतच राहिला. नीलाक्षी बाहेर आली आणि सरळ बेडवर झोपून गेली. तिने तिच्यासमोर खिडकीत उभ्या असलेल्या चिरागकडे ढुंकूनही पाहिलं नाही. जणू काही तो तिच्यासाठी तेव्हा तिथे अस्तित्वातच नव्हता. हा सगळा प्रकार पाहून चिराग डोकं पकडून मटकन खालीच बसला. सकाळी चिराग नेहमीपेक्षा थोडा उशिरा उठला. त्याचं डोकं ठणकत होतं. तो उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं. नीलाक्षी जागेवर नव्हती. त्याने नीलाक्षीला आवाज दिला, पण उत्तरादाखल त्याला नीलाक्षीचा ओ आली नाही. तो लगबगीने खाली हॉलमध्ये आला, पण नीलाक्षी खाली देखील नव्हती. त्याने तिला पुन्हा आवाज दिला, पण आताही त्याने तिला मारलेली हाक घरातून रिकामीच परत आली. चिराग घाबरला. त्याने नीलाक्षीला पुन्हा एकदा पूर्ण घरभर शोधलं, पण ती कुठेच नव्हती. चिराग घाबरून नीलाक्षीला हाका मारत घराबाहेर आला. तो ओसरीवरून खाली उतरतच होता की त्याला समोर अंगणात नीलाक्षी त्या गुलमोहराच्या झाडाकडे एकटक बघत उभी असलेली दिसली. चिराग धावत तिच्याकडे गेला. ती अजूनही त्या झाडाकडेच पाहत होती. चिराग बाजूला येऊन उभा राहिल्याचे तिच्या गणितही नव्हतं. तिच्याजवळ पोहोचताच चिरागने नीलाक्षीला हळूच हाक मारली, पण तिला पाहून असं वाटत होतं की ती बहुतेक ऐकूच गेली नव्हती. चिरागने अलगद तिला आपल्याकडे वळवली. नीलाक्षीला पाहून चिरागच्या जीवात जीव आला, पण तिची नजर त्याला बदललेली वाटली. तिचे ते डोळे पाहून चिराग शहारला. त्याला तिच्या डोळ्यातली त्याची ओळख पूर्णपणे पुसल्या गेल्यासारखी वाटत होती. त्याला त्याची नीलाक्षी हरवल्यासारखी वाटत होती. ती चिरागकडे पाहून हळू आवाजात तोंडाने काहीतरी पुटपुटत होती. तो तिची अशी हालत पाहून अक्षरशः रडकुंडीला आला होता. चिरागने नीलाक्षीच्या दंडाला धरून तिला गदागदा हलवत तिला जोराजोरात हाका मारायला सुरुवात केली, पण नीलाक्षीकडून काही रिस्पॉन्सच येत नव्हता. चिरागने तिचे हात पकडून मटकन खाली गुडघ्यावर बसला आणि रडायला लागला. तुम्ही असे रडताय का? आणि आपण इथे कसं? बाहेर काय करतोय? नीलाक्षीचा आवाज ऐकून चिरागने झटकन वर पाहिलं. नीलाक्षीच्या चेहऱ्यावर चिरागला पूर्वीच्या ओळखीच्या खुणा दिसत होत्या. तो उठून उभा राहिला. आपण इथे सकाळी बाहेर का उभे आहोत आणि आपला नवरा आपल्यासमोर बसून का रडतोय? या सगळ्यांचा गोंधळ नीलाक्षीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नीलाक्षीने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे चिरागला समजत नव्हतं. जे चाललंय ते त्याच्या आकलनाच्या पलीकडलं होतं. तो तिला घरात घेऊन आला. ती त्याला सारखा तोच प्रश्न विचारत होती. अखेर चिरागने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली. चिरागने तिला हॉलमध्ये सोफ्यावर बसवलं आणि तो पाणी आणायला गेला. त्याने बाहेर येऊन पाहिलं तर नीलाक्षी डोळे मिटून सोफ्यावर शांत पोहडली होती. त्याने तिला उठवून तिला पाणी दिलं. आता ती नॉर्मल वाटत होती. तिने पुन्हा डोळे मिटून सोफ्याच्या रेस्टवर मान टेकली. तिचा चेहरा प्रचंड थकल्यासारखा वाटत होता. तिला खरंच विश्रांतीची गरज होती. चिरागने घड्याळात पाहिलं तर 8:30 वाजून गेले होते. तो गोंधळला, कारण आज त्याची ऑफिसमध्ये एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती, जी तो कुठल्याही परिस्थितीत टाळू शकत नव्हता. आणि नीलाक्षीला असं ह्या अवस्थेत एकटं सोडून जाताना त्याला जीवावर आलं होतं. त्याचा चलबिचलपणा वाढत चालला होता. इतक्यात नीलाक्षी उठली. काय झालं? तिने चिरागला काळजीत पाहून विचारलं. काही नाही, चिराग उत्तरला. नाही, काहीतरी आहे नक्की. तुम्ही सांगा पाहू, नाहीतर मला चैन नाही पडणार, नीलाक्षी चिरागचा हात हातात घेऊन म्हणाली. चिरागने तिला आजच्या मीटिंगबद्दल सांगितलं, पण तिला असं एकटीला सोडून जाणं त्याला योग्य वाटत नाही हेही सांगितलं. काय करू? अहो त्यात काय एवढं, तुम्ही जा, मी राहील, नीलाक्षी हलकेच हसत चिरागला म्हणाली. त्याने एक वार नीलाक्षीच्या डोळ्यात पाहिलं. मी लगेच येतो असं म्हणून चिराग तयारीला लागला. खरं तर मनाविरुद्ध चिराग आज ऑफिसला निघाला होता. जाताना त्याने पाठीमागे वळून पाहिलं. नीलाक्षी दारात शांतपणे उभी होती. त्याने तिचा निरोप घेतला आणि निघाला. वाटेत त्याची नजर अंगणातल्या गुलमोहरावर पडली.
तो त्याला खिजवत असल्याचा त्याला भास झाला. आजची मीटिंग फार वाईट झाली होती. कंपनी मॅनेजर चिरागवर वैतागून तडतडत निघून गेला होता. आज सकाळपासून चिराग फार डिस्टर्ब होता आहे हे प्रसादला जाणवलं. सगळे निघून गेले तरी चिराग तसाच बोर्डरूममध्ये डोक्याला हात लावून बसला होता. त्याला तसा बसलेला पाहून प्रसाद त्याच्याजवळ गेला. काय झालंय? आज फार टेन्स वाटतोयस? प्रसादने चिरागच्या खांद्यावर हात ठेवत त्याला विचारलं. प्रसाद त्याचा सिनियर होता, पण त्याही अगोदर तो त्याचा कॉलेजपासूनचा मित्र होता. त्यामुळेच प्रसादने त्याला असं आपुलकीने विचारताच चिरागला गहिवरून आलं. कितीतरी वेळेपासून कोंडलेल्या वाफाचा निचरा व्हावा तसंच काहीसं चिरागचं झालं. त्याचा बाण फुटला. आपण ऑफिसमध्ये असल्याचं विसरून चिराग त्या बोर्डरूममध्ये रडायला लागला. प्रसाद त्याला हलकेच थोपटत त्याचं सांत्वन करीत होता. थोडं सावरल्यावर चिरागने सगळी गोष्ट प्रसादला सांगितली. त्याला होणारे भास, झटक्यात निलाक्षीचे बदलणारे स्वभाव आणि त्याबद्दलची तिची असणारी अनभिज्ञता, सगळं चिरागच्या तोंडून सगळी हकीकत ऐकल्यावर प्रसाद विचारात पडला. थोडं विचित्र होतं सगळं, पण जगात प्रत्येक समस्याचं समाधान असतं ह्या आपल्या विचारांवर तो आजवर कायम होता. काहीतरी आठवून त्याने टेबलावरचा फोन जवळ ओढला आणि एक नंबर डायल केला. हॅलो डॉक्टर किरण, मी प्रसाद बोलतोय. चिराग आणि प्रसाद दोघेही डॉक्टर किरणच्या कन्सल्टिंग रूममध्ये बसले होते. डॉक्टर किरण काटकर एक नावाजलेला मानसोपचार तज्ज्ञ होते. एका सायकॅट्रिस्टकडे जायची चिरागची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे तो जरा अवघडला होता. तर मग काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टरांनी चिरागला विचारलं. चिरागने एकवार प्रसादकडे पाहून डॉक्टरांना सगळं सांगायला सुरुवात केली. त्याने आज सकाळपर्यंतच्या साऱ्या गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या. डॉक्टरांनी चिरागची केस लक्षपूर्वक ऐकून घेतली. हळूहळू ते डोळे मिटून मागे त्याच्या खुर्चीवर रेलले. अचानक त्यांनी डोळे उघडले आणि बसल्या जागेवरून पुढे होत त्यांनी चिरागला विचारलं. तुम्ही तुमच्या बायकोला इथे घेऊन येऊ शकता का? डॉक्टराच्या अशा अचानक विचारलेल्या प्रश्नाने चिराग गोंधळला. हो, थोडं अस्वस्थ होत चिरागने डॉक्टरांना सांगितले. हे मानसोपचार प्रकरण अजून झेपलं नव्हतं. तो जाम टेन्शनमध्ये आला होता आणि त्यात पुन्हा निलाक्षीला इथे घेऊन यायचं म्हणजे मोठं दिव्य होतं त्याच्यासाठी. कधी आणायचंय? त्याने साशंक होऊन डॉक्टरांना विचारलं. डॉक्टरांना चिरागचा अस्वस्थपणा जाणवला. त्यांनीच मग थोडा विचार करून त्याला विचारलं, जर का मीच तुमच्या घरी आलो तर चालेल का? जेणेकरून मला पेशंटला टर्नीमध्ये ऑब्झर्व करता येईल. डॉक्टरांच्या अशा विचारण्याने चिरागला थोडं हायसं वाटलं. डॉक्टरांचा हा पर्याय त्याच्या दृष्टीने बराच सोयीस्कर होता. कधी येत आहे? त्याने लगेचच डॉक्टरांना विचारलं. तुमची परवानगी असेल तर आत्ताच, डॉक्टर हसत उत्तरले. ते तिघेजण चिरागच्या घरी आले. ऊन उतरायला सुरुवात झाली होती. चिरागने दार ठोठावलं. कोण आहे? आतून निलाक्षीचा आवाज आला. अगं मी आहे, दार उघड. चिरागचा आवाज ओळखून निलाक्षीने दार उघडलं. आज चिरागला लवकर आलेलं पाहून ती खुश झाली होती, पण त्याच्यासोबतच्या दोन अनोळखी व्यक्तींना पाहून ती गांगरली. अगं हे माझ्या ऑफिसमधले कलिग्स आहेत. हे माझे सिनियर प्रसाद राणे आणि हे डॉक्टर चिराग. ओळख करून देत होता. मी किरण काटकर, तुमच्या मिस्टरांच्या कंपनीचा डायरेक्टर. डॉक्टरांनी स्वतःची ओळख डायरेक्टर म्हणून करून देताच चिरागला त्याची चूक समजली. निलाक्षीने त्या तिघांचं हसून स्वागत केलं. ते सगळे घरात आले. निलाक्षी लगबगीने आत गेली आणि संध्याकाळसाठी सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली. चहा घेणार की नाही, काही सरबत, असं विचारलं असताच डॉक्टर तिला म्हणाले, नको काही त्रास करून घेऊ. तुम्ही मिसेस शिंदे. खरं तर आम्ही तुम्हालाच भेटायला आलो होतो. तुमचे मिस्टर आमच्या कंपनीचे फार चांगले एम्प्लॉई आहेत. काही कारणास्तव आम्हाला तुमच्या लग्नाला हजर राहता आलं नाही. नंतर कामाची गडबड होती. म्हटलं आज जरा निवांत आहोत आणि तसंही तुम्ही हे नवीन घर घेतलं म्हणून आज तुम्हा दोघांना भेटायला आलो. कंपनीचा एवढा मोठा माणूस आपल्या नवऱ्याची एवढी स्तुती करतोय हे पाहून निलाक्षीला फार आनंद झाला. ती कौतुकाने चिरागकडे पाहू लागली. चिराग मात्र ह्या सगळ्या गोष्टींनी अवघडला होता. डॉक्टर बरेच गप्पिष्ट होते. सुरुवातीच्या थोड्या बुरजेपणानंतर निलाक्षी देखील बऱ्यापैकी त्या सगळ्यांमध्ये सामील झाली. बोलता बोलता 2 तास कसे गेले हे त्यांना कळलंच नाही. अचानक डॉक्टर घड्याळाकडे पाहून चिरागला म्हणाले, चला मिस्टर शिंदे, बराच उशीर झाला, आता येतो आम्ही. अहो असं काय करताय? थांबा, आता जेवूनच जा. निलाक्षी डॉक्टर आणि प्रसादला आग्रह करत म्हणाले. आज नको वहिनी, नंतर येतो, आज जरा घाईत आहे. प्रसाद सोफ्यावरून उठत म्हणाला, बाकी घर तुम्ही छान सजवलंय. मी पण असंच एखादं घर शोधतंय.
शांत निवांत कुठे माहिती असेल तर सांगा, किंवा पुढे मागे कधी हेच गाडायचं झालं तर आवर्जून सांगा. घरावरून एक नजर फिरवीत प्रसाद म्हणाला, चला उशीर होतोय, मला पुन्हा ठाण्याला जायचंय. डॉक्टरांनी प्रसादला निघायची खून केली. चिराग त्यांना सोडायला गेटवर आला होता. गाडीत बसला. बसता बसता डॉक्टर चिरागला म्हणाले, मला तर काही वेगळं वाटत नाही. शी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. तुम्ही काळजी करू नका. थोडे दिवस तुम्ही त्यांचा एकटेपणा दूर करायचा प्रयत्न करा. एक काम करा, तुम्ही सुट्टी घेऊन घरी राहा. सगळं ठीक होईल. आणि तरीही त्रास कायम राहिला तर बघू. चला येतो आम्ही. तुम्ही 2 दिवस कामावर नाही आलात तरी चालेल. घरी वहिनींची काळजी घे आणि स्वतःचीही. काही लागलं तर कळव. असं म्हणून प्रसादही डॉक्टरांच्या मागोमाग गाडीत जाऊन बसला. डॉक्टरांनी पुन्हा एकदा चिरागशी शेकहँड करीत गाडी सुरू केली. गाडी दिसेनाशी होईस्तोवर चिराग गेटवरच उभा होता. त्याला हाच प्रश्न सतावत होता की जर काल नीलाक्षीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग आपल्याकडे वेळ नाही ना लागलं. आपल्यालाच वेळ नाही ना लागलं. इतक्यात एक चिटवी त्याच्या डोक्यावरून ओढत गेली. तिच्या आवाजाने तो केवढ्यानं तरी दचकला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर संध्याकाळच्या सावल्या फार दूरवर पोहोचल्या होत्या. तो गेट लावून आत घराकडे जाऊ लागला. दार लोटून तो आत आल्यावर त्याला हॉल रिकामा दिसला. नीलाक्षी कपडे बदलण्यासाठी वर गेली असेल असा अंदाज बांधून तोही वर जायला निघाला. तो जिन्यापाशी पोहोचलाच असेल की समोरचं दृश्य पाहून तो जागच्या जागीच सटपटला. त्याने पाहिलं की नीलाक्षी त्या अंधाऱ्या जिन्यावर बसली होती. तिचे कपडे अस्ताव्यस्त झाले होती. तिचे केस डोक्यावरून पुढे तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. तिचा ऊर धपापत होता. ती जागच्या जागी घुमत होती. तिचा असा अवतार पाहून चिराग जागीच थिजला. त्याने नीलाक्षीला हळूच हाक मारली, पण तिला काही फरक पडला नाही. कथेचा नेक्स्ट पार्ट ऐकण्यासाठी आपल्या या कथेला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी असेच नवीन नवीन पार्ट्स घेऊन येईन. धन्यवाद.